नमस्कार, सुस्वागतम. हसताय ना आणि पाहताय ना. चला हवा येऊ द्या. मंडळी असं म्हणतात, दुसऱ्याला हसवणं हे सगळ्यात अवघड काम. पण तुमच्याच आशीर्वादानं हे काम गेली वर्षभर आम्ही करतोय. पण वर्षभराच्या या धमाल कामानंतर सगळ्याच कलाकारांना ओढ लागलेली असते ती झी मराठीच्या लाडाच्या कौतुकाची, म्हणजेच झी मराठी अवॉर्ड्स 2015ची. तेव्हा झी मराठीच्या सगळ्या लाडक्या कलाकारांना या पुरस्कारासाठी आमच्या या मंचातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि म्हणूनच पुरस्कार सोहळ्यापूर्वी आज भरणार आहे झी मराठीची जत्रा. तेव्हा या जत्रेला जाण्यापूर्वी जरा फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात आणि पाहूयात आमच्या या मंचावर आपल्या आवडत्या कलाकारांनी काय काय धमाल केली होती. यांना सगळ्यांना टीव्हीत बघतो की नाही? हाय करा. हाय हाय कर. बरं, आता तुम्ही लहान लहान मुलं आहात की नाही? पाहुण्यांच्या समोर काहीतरी सादर करायचं छान, मग ते तुम्हाला टीव्ही मध्ये नेणार. हा, छान कराल काहीतरी. हा, व्हेरी गुड. चला, शहाणा मुलगा इकडे उभा राहा. स्वागत करूया जी मराठी कलाकारांचे, स्वागत करूया जी मराठी कलाकारांचे. कारे दुरावा रेशीम गाठी, कारे दुरावा रेशीम गाठी. होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. मला रोहिणी ताईंना प्रश्न विचारायचा आहे. ताई, तुम्ही सासवांबरोबर एवढं राहता छान, तर माझी एक सासू तुमच्या घरात खपून घ्याल का? इज नो मोर. हा, हे मराठीत बोल. घे बाबा, मराठीत घे. मराठीत घे एकदाच. घ्या घ्या, मराठीत घे. मराठीत जे ना, आपली मातृभाषा आहे. शी इज नो मोर. काय मराठीत बोला. चला. ऍक्शन. ती मोर नाहीये. संजय जाधवांना प्रश्न विचारायचा. जबरदस्त. सर, मी तुमचा प्रचंड फॅन आहे. म्हणजे तुम्ही एक चांगले कॅमेरामन आहात, नंतर दिग्दर्शक आहात. सर, एक जरा फोटो. हा सर, या या. काढून काय करताय? कोण आहेत माहिती आहेत ना तुम्हाला? म्हणजे एवढे ग्रेट कॅमेरामॅन आहेत त्या दिग्दर्शक प्रश्नच cameraman. नाही. त्यांच्या बरोबर फोटो काढायचा म्हणजे भाग्य. नीट काढा. दादा, हा, एक कळलं. सेल्फी. हा, इकडे बघा सर, इथे बघा. हे बघा, हे आहे ना, हे ना, हे बघा, हे हा कॅमेरा बंद आहे. याचं काहीतरी रिपेअर करायचं. किती अपन श्री विजय. हाय. हाँ, और तुम? मी जानेवारी. ए साला, जानेवारी क्या है? आय. माझा जन्म जानेवारीतला ना, म्हणून माझं नाव जानेवारी. वाह 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 वाह. चलो. ये साला, ये बीमारी बचपन से है क्या तुमको? आय. काही तो ये तुम्हारा सून, तुम्हारी सून. नमस्कार करते. हो हो हो. आयुष्यमान बाबा. थांब हो, अजून एकाला नमस्कार कर. हा, ठीक आहे. हिला सुद्धा नमस्कार कर. हो, अय्या, या कोण? बेबी आत्या. सुनबाईंविषयी तुमचं काय मत आहे? माझी सून. सांगा ना, ऐकतायत ते. सगळं सांगा. हा, सांगा. माझी सून लाखात एक आहे. चांगलं बोलला, चांगलं बोलला. लाखात एकच अशी डुसकी असते. हा, अशी दुचकी. दुचकी कोणाला म्हणाला मी तुम्ही? तुलाच बोलले मी डुसकी. नाही घाबरत तुला मी. जा. शाबास शाबास आई. नाही घाबरत. तू मात्री सांगते, कौतुकाने माझ्या पोराला म्हणून टायपिंग क्लासला पाठवलं, तर ही काय रिबीन घेऊन आला. ही काळी रिबीन. हा. आणि तुम्ही
पांढरी एक हा याच्यावर पंच आहे बोल हा याच्यावर तू घुस. मी नाही घुसणार तूच घुस सटवी 7वी 8वी शिकले मी 8वी तू किती शिकलीस SSC. SSC 3च मी बघ 8वी फेल 5 हो बोल तर सीन जो आता आपल्याला करायचा आहे सर त्याच्यामध्ये या पद्धतीनं बॉय नाश्ता में गया कोण आहात तुम्ही ते मला बाहेर म्हणले तुम्ही मेन ऍक्टर आहात डॉक्टरचा रोल तुम्हाला सीन मध्ये डॉक्टरचा रोल आहे तुमचा 2 वाक्य आहे तुम्हाला हा समजलं तुम्ही कोण आहात मी डिरेक्टर मग मी बाहुबली सर नमस्कार. नमस्कार माझा प्रश्न आहे संजय जाधवांना. बाहेर लोक काहीतरी म्हणतात 3D ते काय असतं बरं? 3D म्हणजे सिरियलचा शॉर्ट फॉर्म आहे दिल दोस्ती दुनियादारी 3D. मग आता गॉगल जे आहेत ते तुम्ही पुरवणार आहात घराघरामध्ये येऊन का आणि आमचं करायचंय? सिरियल 3D नाहीये आम्ही सिरियल 3D नाहीये फक्त तो शॉर्ट फॉर्म 3D म्हणून त्याला 3D म्हणतात. अच्छा म्हणजे सिरियल 3D नाही? नाही नाही मग गॉगल शिवाय बघितलं तर काय दिसणार नेमकं ते तरी सांगा. वा यांना ओळखतो मी ह्या जाम फेमस ऍक्ट्रेस आहे कोण अरे तुला सांगतो सगळ्या मेसेज मध्ये यांचेच फोटो हो हिंदी पिक्चर 101 गाजवलेत कोण कोण कोण? ही कंगना राणावत मी विसरूच शकत नाही एकत्र काम केलीत आम्ही कोण अरे वैभव मांगले नमस्कार अरे इथले गेले कुठे लोक सगळे असो घरातले तरी आहेत ना जागेवर. नमस्कार सुस्वागतम कसे आहात सगळे मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. काय झी मराठी अवॉर्ड्स आहेत ना तर झी मराठी अवॉर्डची नॉमिनेशन पार्टी आहे म्हणजे नामांकन पार्टी ज्याला म्हणतात ती आहे. आणि या पार्टीमध्ये काय घडणार आहे याची उत्सुकता मला आहे तुम्हाला आहे सगळ्यांनाच आहे कारण यावर्षी झी मराठी अवॉर्ड्समध्ये आपल्या कार्यक्रमाला म्हणजे चला हवा येऊ द्याला सर्वोत्कृष्ट कथा बाह्य कार्यक्रम हे नामांकन आहे आणि मला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक हे नामांकन आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण आम्हाला खूप मतदान करत आहातच पण काय आता वेळ झाली आहे पार्टीला जायची मी चाललोय. हे देवा गजानना यावेळेस झी मराठीने आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे आमच्या तुकडवाडीला एक काहीतरी बक्षीस देणार आहेत म्हणे. देवा गजानना यावेळेस बक्षीस आम्हालाच भेटू दे रे बाबा. वा वा क्या बात आहे. चला अरे चला, 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 चला. अरे चला. चला चला. सेकंड काय कुठं चला मुंबईला मुंबई काय मुंबई अरे मी या गावाचा सरपंच आहे माझा मान आहे म्हणून तर मी जाणार आहे तिकडे. तुम्ही तिकडे काय लग्न आहे काय आज सरांची पूजा आहे तिकडे. तसं नाही मग? आता आपल्या गावाला एवढं कॉल्बिनेशन मिळालं म्हटल्यावर आपण जायला पाहिजे आपलं कर्तव्य आहे. काय कर्तव्य कॉल्बिनेशन मिळालं ना कॉल्बिनेशन नाही रे मग? अरे पॉलिनेशन
अरे इज्जत काढू नका रे. पॉलिनेशन म्हणत नाहीये त्याला, नाम इलेक्शन म्हणतात. आणि इलेक्शन म्हणजे काय? म्हणजे ते एक प्रकार इलेक्शन राहते तिकडे चॅनल मध्ये, तर तिच्यात आपल्याला यावेळेस भाग घेण्याची संधी मिळाली म्हणून आपल्याला नाम इलेक्शन मिळालेलं आहे. आणि इलेक्शन कोणाचं? कुठं चला चला हा मुंबईला नॉमिनेशनला कशाला मी ट्रॅक्टर चालवणार आहे ना. बघितलं ट्रॅक्टर चालवणार आहे म्हणजे. अहो आम्हाला मुंबईला जायचं आहे, ढगात नाही जायचं आहे. एक मिनिट, ट्रॅक्टर माझा आहे, मी ट्रॅक्टर चालवणार. अरे तुमचा आहे म्हणून काय, तुमचा आहे म्हणून काय? मागच्या वेळी ट्रॅक्टर चालवायला घेतला मात्र ना, ते ब्रेक मध्ये येऊन चेमटला. लहान लेकराची बाबा गाडी चालवते ना, 4 वेळा पडते म्हातारा. काय ट्रॅक्टर मध्ये यायचं. गुपचूप बसा, गडबड करू नका, हानी नाही एक. हा आपल्या गावाची प्रथा म्हणून आपण एक साधी शांततापूर्वक मिरवणूक काढणार आहे. कोणी नाचायचं नाही, धिंगाणा करायचा नाही. हा समजलं काय? हा चला. हा समजतात सुकरटवाडी ग्रामस्थांना आग्रहाची विनंती आहे का आमच्या या सुकरटवाडीला प्रचंड बहुमताने विजय करा. जी मराठी अवॉर्ड मध्ये सगळ्यात जास्त मतांनी विजय करा सुकरटवाडीला. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे तुकडवाडीशिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? तुकडवाडीशिवाय आहेच कोण? साडी में साडी, पराग साडी, वाडी में वाडी, तुकडवाडी. वा, शाबास. तू काय घोषणा बिषणा दे काहीतरी. अरे 1 2 3 4 5 6 7 8 अरे 9 10 11 12 13 14 15 16. अरे 17 असं काय घोषणा राहते? अरे घोषणा 1 2 3 4 म्हटल्यानंतर मला तो तुकडवाडीचा जय जयकार बघा. 1 2 3 4 तुकडवाडीचा जय जयकार. 5 6 7 8 तुकडवाडीचा जय जयकार. अरे ते मीटर मध्ये बसत नाही काय तुम्ही एकच पाठ करताय? अरे 4 बाबू का मंडप डाला उस पे डाले टट्टे, 4 बाबू का मंडप डाला उस पे डाले टट्टे. अरे क्या मजा कर रहे तुकडवाड़ी के पट्टे. अरे गली गली में शोर है. हमारा सरपंच चोर है. माझ्या उलट काय? हा सरपंच मोठे आहे म्हणायचं. हा हा आता मी तुम्ही घ्या. हा हा तुकडवाडी अमर रहे. चला हळूहळू हळूहळू ट्रॅक्टर चालू दे. अरे चला बजा. अरे चला गाडी. हॉटेल इथं हे काय पाय एवढं मोठं हॉटेल आहे. हा मी तर म्हणतो भाऊ निदान एक 12 मजले तरी असतील. नाही 12 नाही मग 13 तरी असते. पण हे एवढे यार बांधत कसं असतील उच्च, एवढे उच्च माणसं असतील का? म्हणा आंटी का हे बांधत कसं असतील एवढं उच्च? नाही काय करतात ते आधी आडवं बांधतात आणि मग त्याला उभं करतात. अशी आयडिया असेल यार, नाही तर कसं शक्य नाही ना एवढं मोठं बांधणं. म्हणजे ते साबळेला रुको अंदर नहीं जा सकते. क्या अंदर नहीं जा सकते बोला ना, तो नहीं जा सकते. अरे लेकिन वो कौन है? गुरखा असेल. हाँ ओके समझा मैं तुम्हारा. एक मिनट. ये लो दिवाली दिवाली मनाओ, मस्त मजा अरे करो. पैसा नहीं चाहिए, अंदर नहीं जा सकते. अंदर नहीं जा सकते. अरे कोण आहे हा? काही नाही जा बॉडीगार्ड सकते. असेल बॉडीगार्ड. तुझ्या बॉडीला कशाला पाहिजे गाड बे? हा एक मिनिट मॅडम जरा तुम्ही जरा समजून सांगा ना त्यांना थोडं. गॉड. सी छोड़ दो ना. चलो चलो लाइन में आओ, चलो, लाइन में आओ, यहाँ लाइन में पर- आओ. सामान अंदर डालो. उसका डांडा है ये. मैं भी जाऊ. नहीं सामान सामान अंदर डालो, सामान अंदर इधर डालो. तुम हाँ चलो हाँ चलो अंदर डालो. खायला हे भारी आहे. तिकडून टाकलं इथून रस बाहेर येतो. वा वा वा. चल घे सामान घे. अरे. हे ऊस घे तुझे, चल पटकन. ऊस हा मग हे काय प्यालो मी.
अरे ते गोमूत्र तर मी घरून आणलेला. ए कुणाला सांगू नको हा का? कोणाला सांगू नका रे गोमित्र पिलं ते. ये किसके साथ है? ए हमारे साथ है ए, इसको भी चेक करना पड़ेगा, अंदर डालो. इसको हाँ अच्छा अस्तर जा रे लगेच डालो अंदर. रिपोर्ट काय आला है जिंदा है, जिंदा है. आहे ना हाँ, है. आपला माणूस जिवंत असला म्हणजे हा. झालं ए, चलो उठो. एकदम थंडी आहे यार, अंदर थंडी. स्वेटर आणायला पाहिजे होतं नाही एसी लावले त्यांनी एसी लावले. एसी आपल्याला नुसतं देशी माहिती यार. जास्त हे बघ काय रे? काचेच्या भिंती उभ्या केल्या आहेत आम- काय पण बोला जी मराठी जाम सुंदर आहे मला अख्खं चॅनल बघायचं आहे. अरे नको ते गावावरून आले मॅडम. आपल्यात राहू द्या रे एक गाडवाला गुलाची चौक हा ते पण खरं हे याच्यात गारव कोण आहे तुम्ही हॉटेल आहे ना, हॉटेल आहे ना. चल रा कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं कुछ नहीं. बाबा हे बघ पोचलो शपथ फायनली पोचलो यार आपण एकदाच इकडून. काय जलवा आहे ना यार जी मराठीचा जबराटा. चपला बिपला काढून टाक, चपला काढून टाक, चपला काढून टाक. और रहने दो साहब. चलते हैं. चलते है क्या? हाँ चलते हैं. अरे वाह वाह. वो साबड़े किधर मिलेंगे? साबड़े साबड़े. वो थोड़े थोड़े डॉक्टर है वो. अरे सापडे नाही रे साबळे साबळे ती मराठीमध्ये राहते साबळे, हिंदीमध्ये साबडे राहते. साबडे साबडे हा साबडे साबडे साहेब मग सरळ मराठीत विचार ना. आपला कार्यक्रम झी मराठीचा. तुम्ही मराठी मी मराठी, मग हिंदी कशाला बोलताय? बोला ना मराठी. चला चहा पिऊ चहा. हो नको नको ड्युटी रे. या मॅडम मी सगळ्यात या बसा बसा बसा. असू द्या असू द्या असू द्या. तुटल आमची खुर्ची. हे घ्या हे घ्या हे घ्या. या विशाखाताई सुभेदार मॅडम, तुम्ही तुमचं भविष्य बघू शकता. इथं फुकरवाडीतर्फे आम्ही स्टॉल लावलेला आहे. वा, वा, मस्त म्हणजे खर्च खूप केलेला आहे यावेळेस. अरे मॅडम आई शपथ जाम भारी मॅडम खतरनाक कशा अर्थाने भारी नाही नाही तुम्ही जाम भारी काम करता मॅडम जाम मोठा फॅन आहे आम्ही थँक्यू खतरनाक Thank you. मॅडम भविष्य जाम भारी सांगतात ते सांगा माझं भविष्य मॅडम कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका मॅडम. तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आहेत. आहेत 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 पण नवरा पण तेवढा प्रेम करा पाहिजे तेवढा प्रेम करलं, पण बाहेर पण कुठं काय तर नाही अरे जीवाची तुझ्या नाही आमच्या तरी फिकीर कर जरा काय सांगतो मला ते सांगायचं नव्हतं साहेब. बाहेर कुठेतरी नवीन जॉब लागणार आहे ते बोलायचं. अच्छा अच्छा तुम्ही लगेच मॅडम एवढं नाही नाही तुम्ही घाबरला. पॉज चुकीच्या ठिकाणी घेतला ना त्यामुळे जरा टेन्शन घेऊ नका. तसं काही नाही. सर
अरे सर प्लीज इकडे या सर आमच्याकडे या या सर सर, या, प्लीज इकडे, वेलकम इकडे. सर सर, सर, सर. प्लीज इकडे या अरे तरुण पिढीतले दमदार नेतृत्व या ठिकाणी आलेलं आहे सर. नमस्कार, सर. म्हणजे आम्ही सर एक गेम केलेला आहे हा, म्हणजे असा म्हणजे आम्ही काय मुद्दामून तरुण लोकांसाठीच ठेवला सर हा. म्हणजे म्हटलं नको म्हणजे काय कारण की ताकदचा गेम आहे की नाही, म्हणून आम्ही तरुण मुलांसाठी ठेवला. त्याचा असा हातोडा जोरदार मारायचा आणि अशी ताकद अशी आजमावायची सर अशी सर याच्यावरती. तिकडे दिसणार सर वरती आखरी येणार वरती या हे हातोरी आहे हा, हा. खायची आणि ह्याच्यावर जोरात आपटायची तर आखरी येणार सर सर अरे सर या सर या जबरदस्त जोरी आलेली आपल्याकडं क्या बात आहे. नाक सर अरे बाबा तुम्ही आलात सर इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. नुसतं पैलवान लोकांसाठी ठेवलेला आहे खेळ. नुसतं पैलवान लोकांसाठी. अरे नवरे साहेबांना कोण नाही ओळखणार. हा. चला 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 हवा युद्धासाठी ऑडिशन चालू आहे. या ठिकाणी ऑडिशन द्या. तमाम प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे कानपाडे आबा बसले आहेत जज म्हणून. तुम्ही या ठिकाणी यायचं तुमची ऑडिशन द्यायची आणि चला हवा युद्धामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार. तसाच भरपूर बक्षीस जिंकण्याची संधी आहे. कानपाडे आबा कानपाडे आबा ऐका इथं एक मोठे सेलिब्रिटी येणार. ते जोक सांगणार जोक. भोग पडला कुठे अरे खोक नाही हो जोक सांगणार जोक. तुम्हाला ऐकू येणार नाही. मी जरा धक्का देईल तर हसा. असा धक्का दिला की हसायचं. एकदम फसून टाकूया अरे कुठं फसता. चला 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 हवा द्या ऑडिशन साठी या पटापटात. या अरे जोडप्यानं आलेले आहेत. साहेब तुमचं नाव सांगा. नाव कॅमेराला नाव सांगा तुमचं. अजय अदिती जय जय घ्या नाव घ्या. हा देवा अरे मला नाही जवळ सांग ना काहीतरी. ते घेते पिकल्या पानाचा देत की वो हिरवा अरे लावणीचा कार्यक्रम चालू आहे काहीचा. कानफडे आबा तुम्ही नुसतं ऐका बोलू नका काही. हा जोक सांगा एखादा. साहेब तुमचं नाव सांगा. नाव कॅमेराला नाव सांगा तुमचं. अजय अदिती जय जय घ्या नाव घ्या. हा अरे देवा अरे मला नाही जवळ सांग ना काहीतरी. ते घेते पिकल्या पानाचा देत की वो हिरवा अरे लावणीचा कार्यक्रम चालू आहे काहीचा. कानफडे आबा तुम्ही नुसतं ऐका बोलू नका काही. हा जोक सांगा एखादा जोक. मी धक्का देईल ना तेव्हा आता नाही धक्का. बरं बायको नवऱ्याला म्हणते हा की स्वर्गात गेल्यावर नवरा बायको एकत्र राहत नाहीत. हा तर नवरा म्हणतो अगं म्हणूनच तर त्याला स्वर्ग म्हणतात. सांगा पुढे. अरे पुढे सांगा. अरे अर्धवट काय सांगता झाला संपला हो, एवढाच होता. सांगतो तुम्हाला अर्धवट चला 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 जोक सांगा बक्षीस मिळवा. अरे या अरे आगे अरे ललिता जी और बच्ची आता गई बच्ची. 2 मुंग्या असतात. 2 मुंग्या असतात. मग येते मला ऐकायला ओरडता कशाला. अरे 2 मुंग्या असतात. त्या देवळात जातात का देवाचं दर्शन घ्यायला. मुंग्या हा. देवाचं दर्शन घेतात. हा. अच्छा बर एक मुंगी असते ना तो प्रसाद खाते. दुसरी मुंगी प्रसाद खात नाही. कारण तिला डायबिटीज असतो तेच ना. नाही तिचं डाएट असतं. अरे ती काय मोठी जाडी असते की काय. वा अरे मग मुंगी नसत मुंगळा असेल त्यो. नाही मुंगीच होती. मुंगीच खाऊन होती पण का? मुंगळा. वा तुम्ही चांगला जोक सांगितलेला आहे. हे घ्या तुम्हाला बक्षीस. हा 200 रुपये द्या. अरे ते विकायला बसलोय का बक्षीस नाही ते. हे बघा तुमच्यासाठी खास गेम आहे. तर फक्त 20 रुपये द्यायचे. ह्या सगळ्या रिंगा घ्यायच्या आणि तुम्ही यात नेम लावायचा आणि हे बक्षीस जिंकायचं आहे तुम्ही. ठीक आहे फक्त 20 रुपयाला हा गेम आहे. पैसे नंतर देणार. 20 रुपये देण्याचं तुम्ही कबूल केलंय. आम्ही जिंकलो तर 20 रुपये देणार. नो प्रॉब्लेम. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या जबरदस्त
मॅडम, तुम्ही जिंकलेले आहात. क्या बात आहे जबरदस्त. पण क्या बात आहे? मॅडम, श्रीचं गिफ्ट खाली ठेवलं होतं मॅडम. रेब्यांचा गॉगल आहे ना तो ह्याच्यासाठी आहे. मॅडम ते मी चुकून ठेवला होता. हा माझा गॉगल आहे. हा बघा, हा बघा, हा माझा आहे मॅडम. अरे साबण घ्या मस्त कपडे धुवा. अरे असं करू नका मॅडम. लोकांसमोर आमची पोल खोलू नका. तुम्ही जिंकलेले आहात. कॉंग्रॅच्युलेशन. या साबण घरी घेऊन जा, कपडे धुवा छान. अरे मॅडम, अरे गेलं. अरे यार. अरे आता आयुष्यभर चष्मा लावून राहावं लागतंय. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. राणी मी राजाची जमवून घेऊया. Come on. जाम भारी, जाम भारी, जाम भारी. काय नाही तर यांनी एक पंच काढलाय त्यामुळे यांना हा बक्षीस देण्यात. तर अशी होणार सून मी या घरची ही टीम इथं जिंकलेली आहे असं आम्ही अनाऊन्स करतो. प्लीज माझा गॉगल मला परत करा. अरे असं करू नका. अरे लुटून गेल्या रे. अरे लुटून गेल्या या बायका. तर 3D ची म्हणजे दिल दोस्ती दुनियादाराची टीम या ठिकाणी. जबरदस्त. डायरेक्टर प्रोड्युसर सगळं या ठिकाणी आलेले आहेत, सगळे ऍक्टर. पण सर काय हे छोटासा गेम आहे. इकडे म्हणजे अशा पोळ्या लाटायच्या आहेत. पण रेशमा जी आहे ते यामध्ये भाग घेऊ शकत नाही कारण की ती नेहमीच पोळ्या लाटते आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तिला सवय आहे. पण ती आता जज होणार आहे आपली. तर तुम्ही 2-2 जोड्या आणि पटापट पोळ्या लाटा. एका मिनिटात देऊ जास्त पोळ्या लाटा त्याला बक्षीस या ठिकाणी. चला पटकन 1 2 3 जवळ शाबास शाबास व्हेरी गुड. चालेल 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 अरे चालेल. होली रे होली. गावाची पोळी. अरे पोळी पोळी पोळी. ही पोळी. वा वा, शाबास शाबास जबरदस्त. शाबास शाबास शाबास. झाली झाली शाबास. कमॉन कमॉन व्हेरी गुड. या एकदम फॉरेनला राहण्यासारखा हा करतो हा पोरगा. एकदम फॉरेनला असं वाटते हा पोळी. अरे पोळी अशी नाही रे. अरे या पोलीकडे बघ जरा. अरे हा चांगल्या पोळ्या लागते पटापट. व्हेरी गुड व्हेरी गुड. एवढ्या वेळात मधमाशा मधाची पोळी बनवतात. यांना एक पोळी बनवता येत नाही, हरकत नाही. हा, जबरदस्त. चालेल 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 काय हरकत नाही काय हरकत हरकत नाही, हरकत नाही. याचं बिल होत नाहीये. अरे हे काय रे. हे लागलं करा मी. शाबास. लाटण्यात प्रॉब्लेम येते. लाटण्यात त्या लाटण्यात नाही तुझ्या लाटण्यात प्रॉब्लेम होता. अरे ती पोळी नाही अरे. बरेच दिवस बाहेर आशीर्वाद. देशामध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या चपात्या नाही केलेल्या आहेत. लहान मुलांच्या चित्रातलं घर म्हणून पण हे वापरता येऊ शकतं. 5 4 3 अरे 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 अरे. 1 शून्य 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 शून्य. कमॉन सर, कमॉन. हाँ. शाबाश 1 2 3 स्टार. क्या बात है संजय Come on, दादा. sir, come on. है. खाली कैमरा पे उंगली नहीं चलती, इधर भी चलती है. क्या बात है. सर एक तरी होऊ दे सर. एक झाली. वाह 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 वाह. क्या बात है क्या बात है. शाबाश. अरे ती पण करा झाली. वा 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 वा. 5 4 3 2 1. एक मिनिट आधीच्या 12 आणि ह्या 5 17 आणि ह्या 2 19 पोळ्या झालेल्या आहे. आणि सव्वा 19 पोळी झालेले आहे. एक मिनिट. हा बोल. हा हा नाही एक मिनिट. नाही 19 पोळ्या झालेल्या आहे इथं. अजून पाहिजे का त्यांना. ठीक आहे पाठवतो बाकीचे सगळे पाठवतो काय हरकत नाही. ओके थँक्यू सर. आमच्या पाहुण्यांसाठी थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू सर सर. आमच्या पाहुण्यांसाठी पोळ्या लाटून दिल्या तुम्ही त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार नमस्कार नमस्कार. क्या बात है. माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय मी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतो. मला खूप इच्छा असते माझ्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजवाव्यात. आणि पार्टी ही एक अशी गोष्ट असते जी आमच्या नशिबीच नसते. कारण कुठलाही कार्यक्रम असो आम्ही स्टेजवरच असतो. आमची खूप इच्छा असते की समोर बसून तो एन्जॉय करावा. पण खरं तर ते कधीच येऊ नये कारण ह्याच्यावरच घर चाललंय आमचं. हे चाललंय ते फार बरं चाललेलं आहे. तेव्हा सगळ्या उपस्थित माझ्या लाडक्या
कलाकारांचं मी स्वागत करतो. बाकी कसे सगळे मजेत ना? जरा मोठा आवाज होता, हसताय ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्यासाठी तुमचा लाडका कार्यक्रम, चला हवा येऊ द्या. मंडळी, ज्या एका गोष्टीची सगळ्या कलाकारांना उत्सुकता लागलेली असते, वर्षभर आपण मनापासून काम करतो आपल्या लाडक्या झी मराठीसाठी, आणि वर्षानंतर एक मायेची शाब्बासकी जी आपल्या पाठीवर पडणार असते, ती शाब्बासकी म्हणजेच वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2015 को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश आणि लक्स. या अवॉर्ड सोहळ्याची ही सगळी तयारी सुरू आहे आणि आज आहे नॉमिनेशन पार्टी. अर्थातच पार्टीच आहे, नॉमिनेशन तर अनाऊन्स झालेलेच आहेत, सगळ्यांना माहिती आहे की कोणाचं नॉमिनेशन आहे. पण प्रत्येकाच्या मनामध्ये ती हुरहुर आहे, प्रत्येकाच्या पोटामध्ये तो गोळा आहे की 1 तारखेला काय घडणार आहे, कारण येत्या 1 नोव्हेंबरला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं पहिल्यांदाच असं झालंय गेल्या 1.25 वर्षात की चला हवा येऊ द्याचं स्टेज सोडून आम्ही मुंबईला आलो, कारण आम्ही राहतो कुठल्या गावात सगळ्यांना माहिती आहे, थुकरटवाडी हे आमचं गाव. बरं, मी एकटा येणार म्हटल्यानंतर ते जमत नाही, एसटीची सगळ्यांची तिकीट काढावी लागली. ते सगळे म्हणाले आम्ही सुद्धा येणार. मग सकाळपासून एवढं मोठा हा माहोल आम्हाला बघायची सवय नाही ना, त्यामुळे 5 स्टार हॉटेल ते बाहेरच रमतायत गमतायत. बऱ्याच वेळेला सिक्युरिटीवाल्यांनी त्यांना अडवलं, पण ते सगळे आलेले आहेत. तेव्हा पहिल्यांदा ही थुकरटवाडी आज मुंबईत आलेली आहे. मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, तर सगळीकडचा माहोल मी बघून घेतला आणि बाहेरही बऱ्याच गमती जमती झाल्या. त्या काय झाल्या त्याही मला तुम्हा सगळ्यांना सांगायच्या आहेत. सिक्युरिटी चेकमध्ये भरपूर लोकांना अडवण्यात आलं आज, कारण 5 स्टार हॉटेल आहे, सिक्युरिटी चेक होणार, बॅगा वगैरे तपासल्या जाणार. काहींना सवय असते, आमच्यासारखे नवीन असतात, आम्हाला काहीच माहीत नसतं. तर सिक्युरिटी चेकमध्ये असं झालं, दिलदोस्ती दुनियादारीमधल्या रेशमाला पहिल्यांदा अडवण्यात आलं असं मला कळलं. आता का अडवण्यात आलं हे नंतर मला कळलं. सिक्युरिटी चेकवाल्यांनी तिची पर्स चेक केली तर त्याच्यामध्ये 2 प्लेट पोहे सापडले म्हणून. तर ते म्हणाले 5 स्टार हॉटेल आहे, असं बाहेरचं अन्न नाही चालणार. त्याच्यावरती ती म्हणली हे बाहेरचं नाही, हे मी स्वतः बनवलं माझ्या घरात, जे मी प्रत्येक एपिसोडला बनवते आणि आशू खातो मनापासून. असं बोलल्यानंतर वातावरण आणखीनच चिघळलं आणि त्यानंतर 2 तासांनी ते पोहे कोणीतरी खाल्ले आणि त्यानंतर तिला आत सोडण्यात आलं. त्यानंतर याच मालिकेतला जो आशू आहे ते कॅरेक्टर सगळ्या महाराष्ट्रात फेमस झालेलं आहे. तर आशू सुद्धा आला होता, पण गेले 2 तास तो हरवला होता म्हणे. सगळे मित्र त्याचे शोधत होते की आशू गेलाय कुठे गेलाय कुठे. त्याच्या मित्रांना असं वाटलं की कदाचित इंग्लिशला घाबरून तो परत घरी गेला की काय आपल्या रूमवरती. पण नंतर 2 तासांनंतर तो इथल्याच हॉटेलच्या वॉशरूममध्ये विश्रांती घेताना सापडला. त्याच्यावरती त्याला सगळ्यांनी विचारलं तू असं का केलंस? तो म्हटलं माझी काहीच चूक नाही, इथल्या प्रत्येक वॉशरूमवरती रेस्ट रूम असं लिहिलेलं आहे. वैभव मांगले यांना सुद्धा सिक्युरिटी चेकमध्ये अडवण्यात आलं होतं. कारण होतं की वैभव मांगले यांच्याकडे आयुष्यात पहिल्यांदाच कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट सापडली नाही. आता कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट नसलेला माणूस वैभव मांगले कसा असू शकतो यावरूनच चर्चा रंगली आणि त्यानंतर मग आता ही केस CID कडे देण्यात आली असं मला समजलंय नुकतंच. अशा बऱ्याच गमती बाहेर. झी मराठी परिवारात काही अस्सल पुणेकर कलाकार सुद्धा आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. असे अस्सल पुणेकर कलाकार आल्यापासून पार्टीत आपला आपला ग्रुप करून चर्चा करत होते. त्यामध्ये सध्याचे त्यांच्या ग्रुपचे अध्यक्ष म्हणायला हरकत नाही, योगेश सोमण, आणि दरवर्षी बदलत असतात, यावर्षी ते आहेत अखिल भारतीय पुणे संघटनेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि विजय पटवर्धन यांनी पार्टी मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेण्यापेक्षा पुण्यातल्या श्रेयस किंवा दुर्वांकूरमध्ये घेतली असती तर किती मजा आली असती. याविषयी त्यांनी चर्चा केली आणि आक्षेप सुद्धा नोंदवला झी मराठीकडे की असं तुम्ही का करत नाही, पुण्यामध्ये का घेत नाही. त्यावर त्यांनी असाही एक निर्णय घेतलाय त्यांच्या संघटनेने की पुढची पार्टी जी असेल पुढच्या वर्षीची ती आपण मुंबईत नाही करायची, ती पुण्यातच होणार आणि अशा बंदिस्त रूममध्ये न करता आपण छान निसर्गरम्य वातावरणात ग्राउंडवरती करूयात. आणि त्यासाठी पुण्याची सारसबाग आणि कात्रजचं सर्पोद्यान अशी 2 ठिकाणं त्यांनी फायनल केलेली आहेत. आणि या त्यांच्या निर्णयाला संजय मोने यांनी बाहेरून पाठिंबा दर्शवलेला आहे. देवदत्त नागेसाहेब आलेत का सर? कुठे बसलेत सर? तुमच्यावर खूप पंच सुचले पण तुमची बॉडी बघता माझ्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम नको म्हणून ते मी सगळे आत्ताच कापतो. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या.
सरांचा पंच पोहोचला माझ्यापर्यंत. यानंतरची आणखीन एक अपडेट अशी आहे की 3D म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारीचे निर्माते आणि सतत डाएटवर असणारे संजय जाधव हे उपोषणाला बसणार आहेत असं कळलं. त्यांचं उपोषण करण्याचं कारण सुद्धा तितकंच गंभीर आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, सगळ्यांना नॉमिनेशन जाहीर केली तुम्ही, चला हवा येऊ द्यातल्या अभिनयासाठी मला नॉमिनेशन का नाही, याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. आणि ते म्हणतात जोपर्यंत नॉमिनेशन मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असं म्हणून त्यांनी मगाशीच 3 कटलेट खाल्ली. सगळ्यांवर विनोद होतात, आमच्या लोकांना तरी का सोडायचं. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांना सुद्धा सिक्युरिटी चेकमध्ये अडवण्यात आलं. कारण होतं डोंबिवलीच्या कलाकारांना पासपोर्ट कंपल्सरी असल्याचं त्यांनी सांगितलं. यावरती शेवटी भाऊ कदमनी सिक्युरिटीवाल्याला रेशन कार्डवर पटवला आणि कुशल बद्रिके कुणाच्या तरी व्हिजिटिंग कार्डवर आत घुसला असं मला कळलं. का रे दुरावामधले आदिती आणि जय खरं तर पार्टीला एकत्र येणार नव्हते, कारण त्यांना भीती होती की इकडे सुद्धा सुबोध भावे आले तर सगळी वाट लागेल आणि त्यांना कळेल की आम्ही एकत्र आहोत म्हणून. पण पार्टीला यायचंच होतं. शेवटी काय करायचं म्हणून या दोघांमध्ये सुनील तावडे यांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले मी एक आयडिया काढतो, आणि सुनील तावडेंनी सुबोध भावेंना बाहेरूनच फोन केला आणि सांगितलं की आजची पार्टी कॅन्सल झाली आहे, कदाचित उद्या असू शकते, तुम्ही उद्या या. आणि त्यानंतर त्या दोघांना खूप आनंद झाला, त्यांचा जीव बांधण्यात पडला आणि ते दोघे एकत्र आले. पण घोळ केला नवरेंनी. मला एक कळलेलं नाही आहे, ह्यांच्या सिरियलमध्ये मंडळी असं सांगितलं जातं की असं ऑफिस आहे जिथे लग्न नाही झालं पाहिजे. बरोबर विशाखा, लग्न नाही झालं पाहिजे, पण एक नवरे नावाचा माणूस राहतो आणि तरी संशय कसा नाही आतापर्यंत, लग्न न होताच कसे काय ते नवरे होऊ शकतात कोणाचे. तर नवरेंनी ते बघितलं, त्यामुळे त्यांना आदिती आणि जयला टेन्शन आलं. पण शेवटी पुन्हा एकदा सुनील तावडेच त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी नवरेंना एका चॉकलेट पेस्ट्रीवर पटवलं असं मला कळलं, आणि नवरेंनी सांगितलं की मी हे कुणालाही सांगणार नाही. तर अशा बऱ्याच अपडेट्स आहेत, त्या मी मध्ये मध्ये जशा सुचतील तशा तुम्हाला सांगत राहणार आहे. पण मंडळी काय असतं, कुठलाही अवॉर्ड शो म्हणा किंवा लहानपणापासून आठवून बघा की बक्षीस कुठलंही मिळणार असेल ना तर मनामध्ये खूप हुरहुर असते. म्हणजे बक्षीस मिळाल्यानंतरची भाषणं फार छान असतात की मला हे मिळालं ते माझ्या अमुक अमुकमुळे, तमुक तमुकमुळे, आणि थँक्यू सो मच आणि वगैरे वगैरे वगैरे. आणि ज्यांना नसतं मिळालं ते टाळ्या वाजवत असतात. नाही नेहमीच आहे, बाकी काय. आपण नसतोच या गोष्टींमध्ये कधी, आपण नसतोच. आपलं काम भले आपण भले, हे फ्रस्ट्रेशन नंतर सुरू होतं. तर आत्ता कुणाच्या मनात काय चाललेलं आहे अवॉर्ड्स बद्दल हे मला जाणून घ्यायचंय, पण ते मला नाही जाणून घेता येणार. त्यासाठी एक विशेष व्यक्ती पाहिजे. ते व्यक्ती आमच्याकडे आहेत, ते म्हणजेच आमच्या गावचे सरपंच भारत गणेशपुरे, ज्यांच्याकडे ती शक्ती आहे आणि त्यांच्याकडे काहीतरी एक गिमिक आहे म्हणे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरपंच साहेबांसाठी. काय जबरदस्त माहोल आहे यार, पहिल्यांदा तुझ्यामुळे डॉक्टर. हा मग काय तर, अरे मग काय हॉटेल आहे का काय यार, अरे बाप रे बाप, हेले सेलिब्रिटी जमले. अरे भटकर सर नमस्कार, कसे बरे आहेत ना. काय हरकत नाही. कोणाच्या मनातलं ओळखायचं तू सांग, आपल्याकडे शक्ती आहे, कोणाच्या मनातलं ओळखू शकतो आपण. माझ्या मनात तर आहे दीपक राजाध्यक्षांच्या मनातलं ओळखा की किती दिवस आपला कार्यक्रम पुढे चालणार आहे, आणखी त्याच्यावर ठरणार आहे पुढे फ्लॅट कधी घ्यायचा मुंबई. मग काय तर ते काही हप्ते बिप्ते द्यायला पाहिजे की नाही आम्हाला. पण कोणाच्या मनातलं ओळख यार. हा अस्मिताच्या मनात ओळख, अस्मिता. हा ओळखा, पण कसे ओळखणार, असं ओळखणार काहीतरी आणलंय म्हणे तुम्ही. ते आणले आमची स्पेशल खुर्ची आहे, त्या खुर्चीत बसलं ना की बरोबर आम्हाला समज. ऐ खुर्ची आणणार इकडे. इतकी लाइटिंग लावली, त्याच्यावर बसणाऱ्यांनी लाईट बिल भरायचं ते आता. नाही हे काय इतके लाईटिंग लावली म्हणजे काय ते माहिती आहे का, याच्यात म्हणजे मेंदू असा ट्रान्समध्ये जाते, ट्रान्समध्ये जातो माणूस, ट्रान्समध्ये जाते आणि लगेच आम्हाला समजते की याच्या मनात काय काय चालू आहे ते. My God. तुम्हाला गमत बघितली काय. आता अस्मिता कुठे गेल्या घरी गेल्या. नाही आहेत, अस्मिता आहेत. अस्मिताजींसाठी जोरदार टाळ्या. बोलवा त्यांना. इकडे या बसा या. नाही काही नाही, शॉक ब्रेक लागत नाही, शॉक प्रूफ आहे. या हळू आरामात रिलॅक्स मध्ये बसा, रिलॅक्स मध्ये, टेन्शन नाही आहे. शाबास दाखवा.
अरे काय मनातलं काय काय ओळखता तुम्ही? माझ्या मनात दुसरं तिसरं काही नाही आहे. या वर्षी तरी मला अवॉर्ड मिळणार आहे की नाही तेवढं सांगा. दरवर्षी येते पण मला अवॉर्ड मिळत नाही. काय तर फक्त इन्व्हिटेशन आणि नॉमिनेशन. नाही, मागच्या वर्षी दिलाय मला. दिलाय का तुला? म्हणजे नाही तर काय? म्हणजे तुमच्या मनातलं बोलतं की काय? नाही तर काय? पण तिच्या मनात वेगळंच आहे का प्रत्येक वेळेस काय नवीन कपडे शिवायचे, त्याच्यावरती मॅचिंग बांगड्या शोधा, त्याच्यानंतर त्याच्यावरती मॅचिंग लिपस्टिक शोधा म्हणजे सापडे. शोधलं की सापडते. पण यांचा प्रॉब्लेम असं आहे की यांचं म्हणणं असं आहे की अरे बाप पण हे लोक मला बोलवतात पण दुसऱ्याच कामाला लावतात. पार्टी झाली की सेलिब्रिटी म्हणतात अहो अस्मिताताई माझी गाडी सापडत नाहीये, प्लीज मला शोधून द्या. सेलिब्रिटीचे लहान लहान लेकरं हरवतात, ते मला शोधून द्या. अरे काय मी सांगते त्यांना तुमची मुलं शोधा, पण नाही ते नाहीत. मग तुम्ही शोधलं की लगेच सापडतं. परवाच्या दिवशी मला चला हवाविद्यामध्ये त्यांनी बोलवलं होतं. का तर म्हणे मला पंच सापडत नाही, जरा शोधून द्या. मला वाटतं कुशल बद्रिकेबरोबर माझं कास्टिंग करणार आहेत का? हा चला मी आता जास्त बोलत नाहीये. जास्त बोललं की यांना जास्त पंच सुचतात. चला हेअर ड्रेसर कुठे आहात? माझ्या केसामध्ये गुंता झालाय, प्लीज सोडून द्या. हेअर ड्रेसर नाहीये कसा? शोधा म्हणजे सापडेल. शोधलं की सापडतं. धन्यवाद. यांना बोलू यांना रागिणी सामंत. आजी जोरदार टाळ्या आजींसाठी. या. अरे बाप रे. बोलू बाई ती खोटं बोलू. बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा. घोड्याला खायला पुरणपोळी. बाई रुपये. बसा. अरे आपण आजी म्हणलो होतो, या कोणाला? मी पहिल्यांदा बघतोय या अशा अशा वेशात. म्हणजे अशा शहरातल्या आजी अशा राहतात राजा. आपल्या खेड्यापाड्यातल्या आज्या कशा एकदम पांढऱ्या केसाच्या. या घ्या आजी धरा, माईक धरा. आता आजीच्या मनात काय आहे? मी आज एकदम ठरवलं आहे की मी आज अजिबात कुठलीही तक्रार करणार नाही. झाले यांचे टुकार विनोद सुरू. काय खुर्ची दिली आहे, जराही कम्फर्टेबल नाही आहे. मला ना कंटाळा येतो ना अशा पार्टीमध्ये जायचा. कधी हे सगळं संपणार? अरे बा नको 5 स्टार मध्ये जेवायला नको. नाही एक तर माझी पहिलीच वेळ आहे. नंतर पैसे बिसे मागितले तर आहे ना. बरोबर ओळखलं ना मनातलं मी. अरे बापरे, मी घरून चपाती भाजी आणली असती तर किती बरं झालं असतं. मी निघते आता. काही बोलायच्या आधी मी निघते. बरं झालं यांनी मला अजून वैभव मांगले म्हणून ओळखलेलं नाही. बाई दोन खोटं बोलू. बाई तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा दारात गाडी. तर मंडळी मजा येते ना. नाही म्हणजे पार्टी अर्धवट सोडून मी आलेलो आहे, पण पार्टी अभी बाकी है असं म्हटलं जातं ना. तशी ही पार्टी उद्याच्या भागात अर्धी बघायला मिळणार आहे. आणि आज जी धमाल केली तशीच आपण उद्या सुद्धा करणार आहोत. तेव्हा उद्या बघायला विसरू नका या पार्टीचा उर्वरित भाग. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या.